महत्वाची बातमी पंढरपुरातून येते। पंढरपूरच्या माढा तालुक्यात अंजनगाव खेलोबा या ठिकाणी पुतळ्यावरून वाद झालाय। यावर आता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि आमदार अभिजित पाटील यांच्याकडून मराठा आणि धनगर समाजाच्या दोन्ही समाजाशी पुतळ्यासंदर्भात चर्चा केली जाते। चर्चेतून मार्ग काढण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख आणि आमदार सरसावले असल्याचं दिसतंय। चर्चा सुरू आहे, मात्र दोन्ही समाज पुतळ्याच्या जागेच्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे अंजनगाव खेलोबा प्रकरणात चर्चेनंतर नक्की काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पंढरपूरमधील अंजनगाव खेलोबा पुतळा प्रकरणी दोन गटात राडा झाला आणि आमदार अभिजित पाटील आणि धनगर बांधवांमध्ये सध्या चर्चा केली जाते। आता यापुढे या प्रकरणात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी सध्या संपर्कात आहेत। संकेत, बैठकीत काय घडतंय? खरं बैठकीमध्ये जिल्हा पोलीस आमदार अभिजित पाटील हे दोन्ही समाजाची चर्चा करतात आणि या चर्चेमध्ये खरं तर मार्ग काढण्याचा प्रयत्न होतं। दोन्ही समाजांनी जसं काल सांगितलं होतं की या जागेची मोजणी करून मग संदर्भातला निर्णय घेतला जाईल, तशा संदर्भाने सध्या चर्चा सुरू आहे। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पाण्यातील जे प्रांताधिकारी आहेत तहसीलदार यांना कसे आदेश दिले, कागदपत्रांची पूर्तता सुरू करण्यात आलेली आहे। त्या संदर्भात या जागेची लवकरच मोजणी देखील होईल आणि यानंतरच या पुतळ्याच्या जागेच्या संदर्भातील अंतिम निर्णय हा होणार आहे। नक्कीच धन्यवाद संकेत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।